तू इकडे कशी काय अचानक? का? मी अचानक नाही येऊ शकत. नाही नाही, असं काही नाही. कसला विचार करत होतास? नाही म्हणजे असंच. खोटं बोलू नकोस. माझा विचार करत होतास ना? आय एम जोकिंग पर्या. मला माहितीये तू कोणाचा विचार करत होतास. तुला आठवतंय पर्या? तुझा साखरपुडा झाला होता तेव्हा असंच भेटायला आले होते मी तुला. खरंच आठवतंय का फक्त मी आत्ता बोलते म्हणून होला हो करतोयस? नाही नाही, खरंच आठवतंय. मी आज इकडे का आले माहितीये? नाही. कारण माझी अशी इच्छा आहे की तुझं लग्न योग्य व्यक्तीशी व्हावं. म्हणजे सांगते. बसून बोलूया? हा. परत तुला एक प्रश्न विचारू? हा. तू असं किती दिवस राहणार आहेस? स्वतःचं मन मारून स्वतःच्या मनाचा विचार न करता किती दिवस काढणार आहेस तू? तुला मी लहानपणापासून आवडायचे ना. मी इतक्या वर्षांनंतर जेव्हा पुण्यावरनं परत आले तेव्हा तू मला घ्यायला बस स्टँडला आला. तुझ्या मित्राची गाडी आणलीस आणि त्याच्यात ते हार्ट शेप बलून्स. मी तेव्हा विचारलं होतं तुला, तू प्रपोज करणार आहेस मला? तेव्हा नाही म्हणालास रे, पण मनातल्या मनात प्रेम करत राहिलास. मग घरच्यांनी तुझं लग्न ठरवलं आणि पूर्वा तुझ्या आयुष्यात आली. पूर्वाशी ठरलेलं लग्न तू मोडलंस आणि मला सांगितलंस की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. मला प्रपोज केलंस. कोणामुळे? पूर्वामुळे. त्याच्यानंतर मी हो बोलले. मग पूर्वाच्या PhDचे प्रॉब्लेम्स, पूर्वाच्या घरातले प्रॉब्लेम्स, पूर्वाचे प्रॉब्लेम्स. मग कधीतरी मी हर्ट व्हायचे, मग माझं मन सांभाळून घ्यायचास, माझ्या मनाचा विचार करायचास. पण ह्या सगळ्यात स्वतःच्या मनाला बाजूला ठेवलंस तू पर्या. पर्या सगळं किती सोपं होतं. मी तुझं अट्रॅक्शन आहे पर्या, फक्त अट्रॅक्शन. ते लहानपणापासून होतं, पण मी लांब गेले त्याच्यामुळे ते वाढलं. आणि म्हणून तुला वाटलं की ते प्रेम आहे, पण नाही.
पर्या तुझं पूर्वावर प्रेम आहे आणि ते दिसतं. म्हणजे असं तुमच्या दोघांकडे बघितलं ना की कळतं की तुम्ही किती मेड फॉर इच अदर आहात. आज सकाळचंच उदाहरण घे ना. तुम्ही बाय केलं एकमेकांना, तुम्ही शरीराने वेगळे झालात पण मनाने तरीही एकत्र होता. तुमचं प्रेम, तुमची ओढ ना तुमच्या डोळ्यात दिसते आणि हे तुला नाही कळलं. तुला आठवतंय मी तुम्हाला दोघांनाही एकदा बोलले होते की यार तुम्ही लग्न करायला हवं होतं त्या एकमेकांशी. तुम्ही किती सारखे आहात. तुम्ही स्वतःचा विचारच करत नाही, इतरांचा विचार करता. तेव्हा मस्करी होती ती, पण आज मला कळलं ते खरं आहे पर्या. You all are made for each other. सॉरी. सॉरी कशाला म्हणतोयस पर्या? अरे उलट चांगलंय ना. आता समजा आपलं लग्न झालं असतं तर काय केलं असतं आपण? अनुष्का अगं, पूर्व आवडतात मला, पण चूक आहे ना त्यांचं लग्न ठरू राहिलंय आता. पर्या पूर्वाचं लग्न जबरदस्ती ठरलं तिच्या मनाविरुद्ध. म्हणजे तिला सुद्धा तू खूप आवडतोस पर्या. तू माझ्यामुळे तिला काही सांगितलं नाहीस आणि अरे ती वेडी मुलगी तुझा फोटो ठेवते तिच्या पुस्तकामध्ये. तिचं PhDचं पुस्तक जे तिच्यासाठी तिच्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्याच्यात तुझा फोटो आहे पर्या. आणि तिने हे सगळं तुला नाही सांगितलं का? तर तिला माहितीये तुझं लग्न माझ्याशी होणार आहे. पर्या तिचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. ऍक्च्युली मी आरतीशी सुद्धा बोलले आणि आरतीने स्वतः मला हे सगळं सांगितलं. पर्या पूर्वाचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. ती बिचारी काहीच बोलली नाही आपल्यासाठी. ऍक्च्युली खरं सांगायचं तर तुझ्यासाठी. काहीच नाही बोलली. ह्यालाच प्रेम म्हणतात ना. हा, आपला माणूस खुश राहण्यासाठी जेव्हा आपण काही करतो त्यालाच प्रेम म्हणतात ना. पर्या प्लीज माझं ऐक. प्लीज तू आज योग्य निर्णय घे. पर्या तुम्हा दोघांचंही खूप प्रेम आहे एकमेकांवर. ती वेडी पूर्वा ती सारखी म्हणत असते ना की तुम्ही दोघंही एकत्र आला की प्रॉब्लेम्स होतात. हे खरंच असं नाहीये. तुम्ही दोघंही आता एकत्र नाही आहात ना म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. पर्या पर्या प्लीज तुझ्या मनात जे काही आहे ना तर पूर्वाला जाऊन सांग ना. सांगून टाक सगळं. हे बघ तीच काय तीच अनुरूप मुलगी आहे तुझ्यासाठी.
जा पर्या. जा. जाय मुन्ने जाय. पूर्व तुझी नेहमीच्या जागेवर वाट पाहते. जाय. थँक्यू. वेलकम. थँक्यू. जा. हाय. हाय. मला उशीर झाला का यायला? नाही. जरा बोलायचं होतं. मग तुम्ही का नाही केला मला फोन? म्हणजे मला हरीश काका फोन करून म्हणले का तुम्हाला मला भेटायचंय. तुम्ही का नाही केला फोन? हरीश काकांना फोन करायला सांगू राहिले तुम्ही. तुम्ही भेटायचंय म्हणलं असतं तर मी नाही म्हणले असते का तुम्हाला? नाही, असं काही नाही. मग तुम्ही का नाही केला फोन? नाही, फोन मीच करणार होतो, पण मला इथं येऊन तुमचे कान पकडायचे होते म्हणून फोन नाही केला. कान पकडायचे म्हणजे का? मीच म्हणलो होतो ना तुम्हाला का जर तुम्ही चुकलात तर मी स्वतः येऊन तुमचे कान पकडीन म्हणून. ही जी चूक तुम्ही आता करू राहिल्या होत्या ना, याची शिक्षा मला आणि अनुष्काला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. अहो, तुम्ही आयुष्यात याच्या आधी सगळं व्यवस्थित चाललं होतं, माझं सगळं सुरळीत चाललं होतं. म्हणजे कॉलेज, मित्र, फॅमिली, का मुलीचं अव्यक्त प्रेम, सगळं व्यवस्थित चालू होतं. तुम्ही आलात आणि मनातल्या गोष्टी व्यक्त करायला शिकवल्या. मनातलं बोलून दाखवणं, व्यक्त होणं हे चूक आहे. अच्छा, आणि त्यासाठी माझे कान पकडण्यासाठी तुम्ही इथे आले? नाही. मग हो, पण त्यामुळे जे प्रॉब्लेम सुरू आले त्यांचं काय? प्रॉब्लेम्स? तुम्ही एक खूप महत्वाची गोष्ट नाही शिकवली आहे मला. हे बघा, मी तुम्हाला काही शिकवू नाही राहिले. मला माहितीये, मला मान्य आहे की तुम्ही मला काही शिकवून नाही राहिले, पण निदान सांगता ना. तुम्ही एक खूप महत्वाची गोष्ट नाही सांगितली आहे मला. काय सांगू नाही राहिले मी तुम्हाला? उलट मी तुम्हाला सगळं सांगते नेहमी. नाही, सगळ्याच गोष्टी नाही सांगत तुम्ही मला. मनातल्या गोष्टी कशा व्यक्त करायच्या, कशा बोलायच्या हे सांगितलं तुम्ही मला. पण मनातलं प्रेम हे समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून कसं व्यक्त करायचं
हे नाही सांगितलं तुम्ही मला. पण ठीक आहे, माझं तुमच्यावर जे प्रेम आहे त्याने शिकवलंय मला हे सगळं. आई दादा म्हणायचे की लग्न योग्य वयात झालं पाहिजे, पण ते योग्य जोडीदारासोबतही झालं पाहिजे. आपल्या घरच्यांनी ना आपलं लग्न योग्य वयात ठरवलं, पण आपण एकमेकांचे योग्य जोडीदार आहोत की नाही हे कळण्यासाठी ना आपलं लग्न वेगवेगळ्या माणसांशी जुळावं लागलं. आपण एकमेकांसाठी योग्य आहोत की नाही हे कळण्यासाठी आपलं लग्न ठरणं, मग ते मोडणं, तुमची पीएचडी तुम्ही ती नाकारणं, आणि अनुष्का, या सगळ्या गोष्टी घडाव्या लागल्या. अनुष्का अनुष्का माझ्यासाठी साखर झोपेतलं स्वप्न होतं. आणि पूर्वात तुम्ही माझं वास्तव आहात. अनुष्काचं बोलणं, तिचे विचार, तिचं वागणं, हे सगळं माझ्यासाठी वेगळंच होतं. अनुष्का जेव्हा माझ्या आयुष्यात आली ना तेव्हा तिनं मला याची जाणीव करून दिली की तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात. आणि तेव्हा मला कळालं की स्वप्नात रमण्यापेक्षा वास्तवात असलेलं बरं. आणि म्हणून मी आज इथं आहे. माझ्या वास्तवाला माझ्या मनातलं सांगायला. तुम्ही खूप आवडता मला. मला लग्न करायचं आहे तुमच्याशी. निर्णय तुमच्यावर सोडतो मी. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणासोबत जायचं. म्हणजे एकदाच भेटलेल्या अनोळखी मुलासोबत जायचं आहे की वाट चुकलेल्या पण तुमच्या प्रेमामुळे परत वाटेवर आलेल्या. आणि तुम्हाला आवडणाऱ्या मुलासोबत जायचं. तुम्ही ठरवा. तो तुमचा निर्णय झाला ना की मला कळवा. प्लीज. थांबा.